त्या बाई, किती छान पाऊस पडायलाय व. अगं काहाचं वाव ग शिला. अगं हे पाणी पडून गेले की नुसती गरमी होती. आता बाई कव्हाय पाणी पडलं तर गरमी होणारच आहे की. जून महिन्यातही पाणी पडलं तर किती महिनाभर गरमी होतेच की. अगं हो ग शिला, गरमी होते, पण ती गरमी वेगळी ही गरमी वेगळी. या गरमीमध्ये बघ अंग कसं चिकट पडायले, नुसतं केसायचा वास येत राहायला किती वेळेसही धुवा. आणि जून महिन्यामधली जी गरमी राहते ना तर अशी अंग चिकट होत नाही, ती वेगळी गरमी राहते, अंगाचा घाम निघते. इथं कसं आता हे पाणी अवकाळी असल्यामुळं हे पडायले. आता महाराष्ट्रात किती ठिकाणी पाऊस पडायलाय, नुसते लोक परेशान होतं, कारण पाऊस पडून नुसतं मग ते गरम वातावरण व्हायलंय नुसतं. हो की आता बाई. अगं शिला, अगं माय काय झालं बताई. अगं वरचे कपडे काढले का ग शिला, मी विसरले होते, घरात भाकरी टाकत बसले बघ. अव माय ताई काय काळजी करू नका, जाऊन वरचे सगळे कपडे काढून आणलेत. आता घरात सगळे जण बसलेत जेवायला. मी म्हणलं आता वाढाव काय की, पण तितक्यात पाऊस सुरू झाला, मग मी नात्याबाई बाहेर आले बघायला. बरं बरं काढले का. हो मी तेच म्हणलं माय, म्हणून आता दिसायला सप 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 आवाज यायला. मी म्हणलं माय पाऊस पडायला म्हणलं, आणि हे सगळे तिकडे बसलेले दिसले मला, मग मी इकडे आले धावत धावत, तितक्यात तू दिसली. मी म्हणलं मग काढलं की नाही विचारावं तरी म्हणलं. काढलेत कपडे, तू काही टेन्शन घेऊ नको. भाकरी झाल्यात का सांग. हो की आता बाई भाकरी झाल्या, भातही झालाय, भाज्या झाल्यात, सुकं मटणही करून घेतलं, लेकरासाठी पिवळे काढून घेतलं, सगळं झालंय. आता शिला तू जाय, कांदे निंबू वगैरे कापून घे, पाण्याचे ग्लास आणि बॉटल भरून ठेवल्या तर त्या फ्रीजमधल्या काढून बाहेर ते सगळ्या काढून ठेव आणि नेऊन ठेव, मी वाढते. हो शिला, लाईट बीट जायची होय बाई, तू जाय आता आणि कांदा निंबू काप, मी नेऊ ठेवते आणि शिला कांदा मी ना वाढते. मी कांदा निंबूही कापते आता बाई आणि नेऊनही ठेवते आणि वाढूनही देते, तेवढं काही टेन्शन घेऊ नका. मी ना ताई खूप वेळच्या तुम्ही किचनमध्येच होत्या, तर तुम्ही काय करा, जा लेकरासोबत बसा. हां नाही तर मग आपली आई काकू आई होता ना त्याच्यासोबत जाऊन बसा तुम्ही. आता पहिले माणसाला जेवण वाढते, कारण सगळ्याला तिथे बसायला व्यवस्थित जागा होणार नाही, मग नंतर आपण बाहेर बसूता. अगं बाईला भूक लागली असेल ग, त्याला जेवायला दे ना, त्याच्या सोबतच बसतात साईडला. नाही आता बाई, आईला मी विचारलं, आई आली होती तिकडं, तर मला म्हणली मा आताच मला काय भूक नाही काय नाही तेवढी म्हणली, ते दुपारी उपमा वगैरे खाल्ला होता म्हणली रव्याचा, तर ते जिरत नाही बाई म्हणली मला. आणि काय करा म्हणली, पहिले माणसाला सगळ्याला जेवण वाढा म्हणली, आणि मग नंतर आम्ही बायका बसतो म्हणली, आपण बसूता म्हणली सगळे सोबतच म्हणली. मग मी म्हणलं ठीक आहे आई म्हणलं. बरं ठीक आहे, मग जाऊ दे, बसता येते सोबतच सगळे आपण बायका बसूता, त्याचं होऊ दे जेवण माणसायचं. लेकरायला एक काम कर, पांढरा भात आणि ते पिवळं मटण काढून दे, ते बसतात साईडला बसून खातात, आणि मोठ्या माणसायला मग शिला जेवण वाढून देते. हो की आता बाई. माय बाई काय इजा लागायला, आता काय गरज आहे रे देवा, ह्या भाड पावसाळ्यात नाही गरजणार एवढं, उन्हाळ्यातच गरज आहे हे. हो की आता बाई, किती गरज आहे, मला तर नुसती भीती वाटायली, विजा किती लागायला आता कडकडटून अशा. अगं शिला ये ग इकडे, पलीकडे कुठं चाललीस, ये इकडे भय माग. हो ताई, हो चला बस झाला आता, इथं मी पण खूप वेळची उभी आहे. चला लवकर चला, दोघी बी इथं टाइमपास करू नका, लवकर जेवण करा आणि झोपा, उद्या सकाळी रसपोळ्या करायच्यात आपल्याला. हो आता बाई चला. अरे जानवी, फोन का उचलत नाही बरं माझा. हॅलो, काय आहे. अगं जानवी, मी बोलतोय. हा मग काय झालं. अरे जानवी, तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का, तू असं का बोलतेस मला. मी ना सध्या बिझी आहे, मी नंतर कॉल करते, आता सध्या कॉल करू नका तुम्ही मला. अरे जानवीला आज काय झालं, अशी रागात का बोलत होती ती मला. काही झालं तर नसेल ना तिच्या पप्पाला. आय होप की तिच्या पप्पाची तब्येत व्यवस्थित असावी, टेन्शन असेल. जाऊ दे, थोड्या वेळ तिची वाट बघतो मी, नंतर एकदा पुन्हा कॉल करून बघतो. टेन्शनमध्ये असू शकते, आता पप्पाची जर तब्येत एवढी खराब म्हटल्यावर कोणालाही टेन्शन येणार. फोन कुणाचा होता. अरे कुणाचा असणार आहे, त्या मूर्ख माणसाचा होता. अजून पण तो तुला फोन करतो. हो मग, त्याच्याकडनं मी 5 लाख रुपये घेतलेत, तो एकदम असं थोडी सोडणार आहे. आता त्याला काहीतरी बोलावं लागणार आहे, काहीतरी सांगावं लागणार आहे. फोनवर फोन किती सकाळपासून त्याचे 19-20 फोन येऊन गेले,
तरी पण मी तिचे फोन उचललेच नाही. शेवटी त्यानं मेसेज केला एक माझा फोन उचल म्हणून. त्याला मी तेव्हा एक त्याचा फोन उचलला. मला बोलतो एक कुठं आहेस म्हणजे बोलत होता. का माझा आवाज ओळखला नाही का, मी आहे ना, असं तसं बोलत होता मला. मी म्हणलं मी कामात बिझी आहे म्हणलं, मी तुला नंतर फोन करते. तुला भीती नाही वाटत का जान्हवी? हां, अशा अचानक कोणाकडनं तू पैसे काढले? हां, आता कुठं जर तुला भेटला तो, आता जर तू बोलणं बंद करशील तर तो किती प्रॉब्लेम होईल तुला समजते का? तू एकदम नादानीमध्ये पैसे घेतलेस. 5 लाख रुपये काय साधी गोष्ट नाही आहे. 5 रुपये नाही आहेत ते. 5 लाख रुपये कशाला म्हणतात? 2-3 वर्ष जर काम केलं तर तेवढा पैसा कमाई करता येणार नाही, ठीक आहे ना? अरे तू कशाला टेन्शन घेतोय? तुला पण मी पैसा देणार आहे ना. 2.5 लाख तुझे, 2.5 लाख माझे. नको नको, असा पैसा मला नको. जिथे लोकांना लुबाडून पैसा जर घेतला असेल तर तो माझ्या काहीच कामाचा नाही. भले मी लफंडर आहे, टपोरी आहे, पण मी असा लोकांचा पैसा नाही खाऊ शकत. मी माझ्या जीवनामध्ये जसं आहे तसं आहे, पण असं लुबाडणं मला माझ्या मायबापानं कधी शिकवलं नाही. त्यामुळे त्यातले 2.5 लाख का 2.5 रुपयेसुद्धा माझ्यासाठी नको आहे. तुला काय करायचं ते कर. आणि जर अशीच असशील तू तर मी इथून पुढं माझ्यासोबतसुद्धा तुझा काही संबंध नाही. मला फोन वगैरे करत जाऊ नको, मला बोलत पण जाऊ नको, कारण मी अशा गोष्टीमध्ये फसवू शकत नाही. बघ, मला माझ्या फॅमिलीकडे बघायचं आहे. तुला काय वाटते मी काही नेहमी करणार आहे? मला वाटलं तुझ्याकडे पैसे नसतात म्हणून मी हा खेळ केला रे. मला थोडीच ना एवढे पैसे पाहिजेत. मी तुला 2.5 लाख रुपये द्यायला तयार झाले न विचार करता. हां, भले माझं काम लागलं, मी 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 माझं म्हणजे हे करून घेतलं, तरी पण तुला पैसे देते ना मी. तुझ्यावर माझं खरं प्रेम आहे म्हणून तर केलं नाही एवढं मी. हां, तू प्लीज ना एवढं रागावू नकोस ना. मी आता इथून पुढं असं कधीच काही करणार नाही जिथे तुला आवडणार नाही. मला पण लुबाडायला नाही आवडत रे पैसे, पण शेवटी मला पण पैशाची गरज होती, तुला पण होती, म्हणून मी एवढा खेळ केला बघ. प्लीज ना नको जाऊ असं. हां, मी इथून पुढं कधी काही करणार नाही बघ. तू का मला पागल समजलंस? लहान आहे मी, तुझे बोलशील ते ऐकतो म्हणून? हां, एकदा जी पोरगी असं करू शकते ना, तिचा काही भरोसा नाही. ती केव्हा पण आणि कधी पण करू शकते, समजलं ना? मी जेव्हा प्रेम करत होतो ना तुझ्यावर, तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण आता जेव्हापासून तू अशी नाटकं केलेस ना, त्यामुळे आता माझं अजिबात तुझ्यावर मन राहिलं नाही बघ. तू मला सकाळपासून एवढे फोन केलेस म्हणून मी इथं आलोय तुला भेटण्यासाठी. इथून पुढे मला फोन करत जाऊ नकोस, खरं ते सांगतोय बघ तुला मी. तुला एका मित्राच्या नात्याने तुला सांगितलं की तू इथून पुढे असं काही करू नकोस, फसू शकतेस, आणि एकदा फसलीस ना मग जाशील जेलमध्ये. कळेल तुला मग काय असतं, लोकांना फसवीचे कामं कशी असतात ते. ठीक आहे ना? साधी गोष्ट केलेली नाही आहे तू, आणि आता जर तुझ्यासोबत मी राहिलो ना तर मी पण फसेल. त्यामुळे ना इथून पुढे अजिबात मला फोन करत जाऊ नको बघ तू. सॉरी ना. आता मी काय करू? एकदाची चूक झाली, मला माफ कर ना. त्या दिवशी सुद्धा तुला सांगितले ना, 5 लाख रुपये घेतले एकदाची. माझी खूप मोठी चुकी झाली. इथून पुढं असं काही करणार नाही रे मी. खरं सांग, माझं जर तुझ्यावर प्रेम राहिलं नसतं तर मी एवढं तुझ्यासाठी केलं असतं का? तू तरी थोडा विचार कर ना माझा, प्लीज ना. बंद कर असं तुझ्या मगरमच्छवालं रडणं. नको रडूस माझ्या पुढं. तुला आता विश्वासही राहिला ना माझ्यावर? हां, मी इतकं रडते तुझ्या पुढं तरी तुला कळत नाही ना? हो, मला तुझ्या रडण्याने काही एक फरक पडत नाही. मी असं काय केले जे तू मला असं करतोयस? हां, काय चुकी केली एवढी मोठी तू मला असं बोलतोयस? अरे तुझ्या आणि माझ्यासाठीच तर जे काही केले ते केले ना. तुला पण मी पैसे देते ना. तू एवढं मला असं करू नकोस ना. मी काय करणार आहे, कुठं जाणार आहे? तुझ्याशिवाय माझं कोण आहे दुसरं? बाई, माझ्याशिवाय म्हणजे काय? तुझे मायबाप आहेत की. माझ्या काय माग लागली की काय तू? लग्न करायचा विचार होता, मात्र आता तुझ्यासोबत मी लग्न नाही करू शकत, समजलं ना? कारण तुझा स्वभाव मला कळलाय, तू कशी मुलगी आहेस ते. आणि तुझ्या मायबापाला तू सांगून दे, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही असं तू बोलू नकोस मला, ठीक आहे ना? मी काय तुला दत्तक घेतलेलं नाही आहे. तू असं बोलून दाखवतेस. आहेत तुझे मायबाप, तू तुझ्या मायबापाकडे तू जा. मला मोकळं कर, मला सोड बाबा तू एकदाचं. मी नाही राहू शकत अशा पोरीसोबत. तुला आता विश्वासच येत नाहीये माझा, तर माझा जगण्याचा तरी काय फायदा मग? मी आता आत्महत्या करते. तुला विश्वास नाही ना माझ्यावर?
ते पैसे पण मला नको. मी माझा जीव देते आता. हे बघ जान्हविया, अशा धमक्या वगैरे मला देऊ नकोस बघ. मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, त्यामुळे ना तू असं धमक्या देऊन मला फसवू नकोस किंवा माझ्या मनाला तू बदलणार नाहीस. कारण मला समजून चुकले की तू कशी मुलगी आहेस. त्यामुळे ना तुझ्या अशा काही बोलण्याने आणि काही करण्याने माझं काही होणार नाही आणि मी तुझ्या लाईफमध्ये परत येणार नाही आहे. त्यामुळे इथून पुढे मला फोन करायचा नाही. आता मी जातोय कायमचा, ठीक आहे ना? आता इथून पुढे मला फोन करू नकोस प्लीज. हा पण साला भाड खाऊ कुठला की दुसऱ्या मुलासारखाच निघाला. कोणासोबत किती पण चांगलं राहा, काहीच फरक पडत नाही. आता ह्याच पोरासाठी मी पैसे घेतले होते, थोडे ना मी एकटी खर्च करणार होते. नाटकं चालू होती या पोराचे. बघतेच मी कसं लग्न करत नाही माझ्यासोबत ते. याच्या मायबापाला जाऊन सांगते याची कंडिशन काय आहे काय नाही ते. किती पोरींना बाहेर फिरवत होते. पहिले या माणसाचा पिच्छा सोडवावा लागल. हरामी साले कुठले की एक सारखेच आता सगळे. 5 लाख रुपये घेतलेत. असंच तर पोरीवर बाहेर इकडे तिकडे उडवत होता. मी घेतले म्हणून काय झालं? चल जान्हवी, जाऊ दे. यांचा विचार करत बसला तर आयुष्य असंच जायचं होय. तुझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, मस्तपैकी काहीतरी शॉपिंग वगैरे कर, कपडे खरेदी कर, एन्जॉय कर, पार्टी कर, खाय पी मस्तपैकी. लात मारून दे अशा पोरांना. स्वयंपाक छान झालाय की बाबा? हो बाई, मस्त झालाय स्वयंपाक बघ. मटण कसं असं तिखट बखट असलं की खायला चांगलं लागते अजूनच. मला माहीत आहे माझी शिला लय चांगला स्वयंपाक करते. लय भारी बनवली ग शिला मटणाची भाजी तू. मस्त झालाय बघ स्वयंपाक बी. बाबा, भाजी मी बनवली, मटणाची फोडणी मी घातली. ताई, मी पण करू लागले की भाजी तुमच्या सोबत. अगं हो ग मीना, आपण दोघींनी मिळून केली भाजी. सगळा स्वयंपाक तू ना केला ना मी केला. आपण दोघींनी मिळून सगळा स्वयंपाक केलाय ग बाई. अगं पोरी भा. हा बाबा, काय देऊ का? नको, मला काही नको. मी म्हणलं तुम्ही स्वयंपाकामध्ये काय तर बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, सगळेच करण्यामध्ये 1 नंबर बार हा ग. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही दोघी खूप चांगल्या पोरी हा, सुनाबी हा. बाबा तुम्ही पण ना. हा बाबा, एवढ्या मस्का लावायले तुम्ही. काय द्यायचं तुम्हाला सांगा, आणू का मटण? नाही मी ना बाबा काही चुकीचं बोलले नाहीत. खरंच तुम्ही दोघींनी स्वयंपाक पण खूप छान केलाय आणि तुम्ही बोलण्यासाठी, राहण्यासाठी, वागण्यासाठी आणि सगळ्यांचं करण्यासाठी खूप चांगल्या सुना आहात आणि आमच्या बायका. बस बस, आमची तारीफ करणं बस झालं. मटण खरंच खूप छान झालंय वाटतं, नाही का शिला? हो ना ताई. नमस्कार मंडळी, तुम्ही सर्वजण कसे आहात? देव करो तुम्ही सगळेजण चांगले आणि स्वस्थ असावेत. नमस्कार मंडळी, मी शीला, तुमची मैत्रीण, तुमची सखी. हा व्हिडिओ येण्यासाठी थोडा वेळ लागला. वैयक्तिक कारणामुळे मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले. तर इथून पुढे व्हिडिओ नेहमी येतील. पण तुम्ही आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही आहे, लाईक करत नाही आहे आणि माझे व्ह्यू पण फार कमी येत आहेत. तर प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या. प्लीज माझ्या व्हिडिओला पुढे न्या, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा होता. कारण यापुढेही मला खूप सारे व्हिडिओ टाकायचे आहे तुम्हाला बघण्यासाठी. तर प्लीज प्लीज मी विनंती करते तुम्हाला, माझा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि माझे सबस्क्राईब वाढवा, व्ह्यू जास्त येऊ द्या तुमच्या आशीर्वादाने. तर आज चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय मंडळी.